जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 232. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. चित्तलय भगवत कृपेशिवाय होत नाही. कितीही साधन केलं तरी त्या चित्तलयासाठी करुणा भाकावी लागते. तेव्हा त्रिगुणांच्या पलीकडे तो जीव जातो आणि चित्तलय साधतो. त्यामुळेच सर्व भक्तोत्तम हनुमंतांसारखे, विभीषणांसारखे आम्हाला जाग करण्याचं कार्य करत असतात की तुमचा जीवभूत अहंकार हा ठाई ठाई डोकं वर काढतोय, त्याला ठेचा. मग सद्गुरू किंवा भगवंत या पलीकडे तुमच्या चित्ताला विषय उरणार नाही. जोपर्यंत चित्तामध्ये मी आणि भगवंत असे आहेत, मी साधन करतो आहे, मी चिंतन करतो आहे, मी मनन करतो आहे, या गोष्टी आहेत, तोपर्यंत संपूर्ण शरणागती संभवत नाही. प्रयत्न, अभ्यास हा आवश्यकच आहे, पण त्या अभ्यासाचं सुद्धा श्रेय भगवत कृपेला देणं यामध्ये भक्ताचं जीवन कर्तव्य साठवलेलं असतं. त्यामुळे अहंकार हा एक असा रिपू आहे जो सर्व षड्रिपूंचा राजा त्याला म्हणता येईल, किंवा तिथूनच त्याचा सर्व रिपूंचा उगम आहे. त्यामुळे जिथे अहंकार डोकं वर काढतो तिथे महाराज म्हणजे भगवंत अशा एखाद्या भक्ताला पाठवतात जिथं तो अहंकार आहे ह्याची जाणीव आम्हाला होईल, तो भक्त करवून देईल आणि त्याच्या पलीकडे जायला आम्हाला मदत होईल. त्यावेळेला जर त्या जीवानं त्या भक्ताला ओळखलं, त्या संताला ओळखलं आणि त्याच्या सांगण्यानुसार वागायचं ठरवलं, तर तो सहजी हा अहंकाराचा अडथळा ओलांडून पलीकडे जाऊ शकतो. पण हे भक्ताला ओळखणं आणि तो सांगतोय ते माझ्या हिताचं सांगतोय हे लक्षात येणं सुद्धा इतकं सोपं नसतं. हे आम्हाला रावणाच्या उदाहरणावरून दिसून येतं की रावण हनुमंतांना प्रत्यक्ष मारायला निघालाय. आपल्या सैनिकांना सांगतोय हनुमंतांना मारायला की ह्या कपीला माझ्या नजरेसमोरून दूर करा. मिला हमही कपी गुर बडग्यानी म्हणतोय रावण. हनुमंतांसारखे गुरु लाभायला परमभाग्य लागतं, पण ह्याची जाणीव रावणाला नाही. किंबहुना रावणाचं जे आराध्य आहे शिवभगवान तेच समोर उभे आहेत आणि त्यालाच मारण्याचा आदेश आपण देतोय, याचा थांग सुद्धा नाही रावणाच्या मनामध्ये, पत्ताच नाही. त्यामुळे रावणानं जेव्हा ठरवलं की आता हनुमंताला मारायचं, तो रावणाच्या अहंकाराचा उच्चांक होता आणि त्या वेळेला भगवंतांनी अशाच एका भक्तोत्तमाला पाठवून दिलं त्याच्या अहंकाराची जाणीव करवून द्यायला, आणि तेच विभीषण. आपण बघितलं की त्या वेळेला विभीषण आपल्या मंत्रीगणांसह तिथं राजसभेमध्ये येऊन पोहोचलेत आणि काय सांगतायत रावणाला ते आता आपण बघूया. म्हणाले, नाईसी सकरी विनय बहुता, नीति विरोधन मारिय दूता, आनदंड कछु करिय गोसाई, सबही कहा मंत्र भल भाई. विभीषण आलाय, खरं भक्तोत्तम आहे, पण रावण
राक्षसी वृत्तीचा असला तरी सुद्धा वडील बंधू आहे, त्यामुळे नाईसीस त्याच्यापुढे नतमस्तक झालाय विभीषण आणि अत्यंत विनयानं रावणाला सांगतोय, बंधो, दूताला मारू नये, हे नीतीच्या विरुद्ध आहे. पण विभीषण, त्याला हे सुद्धा माहिती आहे की रावण कसा आहे, त्याची दुष्टबुद्धी विभीषणाला माहिती आहे, त्यामुळे काही ना काही दंड तो हनुमंताला देणारच हेही विभीषणाला माहिती आहे. त्यामुळे विभीषण म्हणतोय, हे राजा, दुसरी एखादी शिक्षा करावी हनुमंताला, पण मारू नये, बरं का. आणि हे सांगितल्यावर सर्वजण म्हणतायत की हा सल्ला उत्तम आहे, बरं का. कसं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवत प्रेरणा असते. त्यामुळे, आणि हा खूप एक गोड विषय आहे बरं का भक्तांसाठी, साधकांसाठी, शिष्यांसाठी, की आपल्या मनातला विचार, त्याचा प्रेरक कोण आहे ह्याची चाचपणी करणं. खरं तर त्यानंच आत्मस्वरूपापर्यंत आपण पोहोचू असं संत सांगतात. अगदी नाम घेताना सुद्धा आमचे महाराज म्हणतात की नाम कुठून येतंय ह्याचा शोध जर त्या साधकानं घेतला तर तो आत्मस्वरूपापर्यंत पोहोचेल, बरं का. तसं कोणत्याही विचाराची प्रेरणा कुठून येते, ही प्रेरणा त्याच आमच्या सद्गुरूंपासून येते, भगवंतांपासून येते. त्यामुळे इथे असं वाटतं की दुसरी एखादी शिक्षा करावी हे हनुमंताच्या पथ्यावरच पडण्याची प्रेरणा, असा विचार विभीषणाला भगवंतांनीच दिला. आणि इतर सर्व म्हणतायत हा सल्ला उत्तम आहे, बरं का, ते राक्षस तिथले सगळे. आणि हे ऐकून सुनत बिहसी बोला दस कंधर, अंगभंग करी पठय बंदर. हे ऐकून की वेगळी शिक्षा करावी, रावण हसू लागला आणि म्हणतोय, ठीक आहे, त्या वानराची हाडं मोडून त्याला पाठवून द्यावं. आणि पुन्हा पुढे सांगतोय रावण, कपि के ममता पूछ पर, सबही कहूँ समुझाई, तेल बोरी पट बांधी पुनी, पावक देहु लगाई. रावण म्हणतोय, मी सर्वांना सांगतो त्या वानराचं प्रेम त्याच्या शेपटीवर असतं, त्यामुळे तेलामध्ये कापडं भिजवा, बुडवा, आणि ती तेलात बुडवलेली कापडं याच्या शेपटीला गुंडाळा आणि आग लावून द्या, अशी आज्ञा रावण त्या सर्व तिथल्या स्वतःच्या सैनिकांना करतोय. आणि पुढं काय म्हणतोय, पूछहीन बानर तह जाई, तब सठ निज नाथ ही लई आई, जिन्ह कई कीन्ही सी बहुत बड़ाई, देखऊँ मैं तिन्ह कई प्रभुताई. रावण म्हणतोय, हा शेपटीशिवाय, त्याची शेपूट जळून जाईल आणि त्या शेपटीशिवाय असा हा वानर आपल्या स्वामींजवळ जाईल, तेव्हा हा मूर्ख आपल्या मालकाला घेऊन इथं येईल. स्वामींना घेऊन जेव्हा हा कपी इथं येईल, मी बघीन तरी इतका मोठेपणा ज्या स्वामींबद्दल हा सांगतोय त्याचं सामर्थ्य मला पण जरा बघू दे की, असं अहंकारानं रावण बोलतोय, बरं का. आणि हे दर्पयुक्त बोल रावणाचे ऐकून बचन सुनत कपि मन मुसुकाना, भई सहाय सारद में जाना, जातु धान सुनि रावण बचना, लागे रचई मूढ सोई रचना. रावणाचं बोलणं ऐकून आमचे कपिश्रेष्ठ मनातल्या मनात हसतायत, मुसुकाना, बरं का. आणि काय म्हणाले मनामध्ये हनुमंत, सरस्वती माताच ही अशी बुद्धी तुला द्यायला सहाय्यक झाली आहे. म्हणजे बुद्धीची देवता माता सरस्वती आहे ना, तिनंच तुला अशी बुद्धी दिली आणि ही अशी शिक्षा मला करायला सांगितली, बरं का. आणि अशा रीतीनं रावणाचं ऐकून ते सर्व मूर्ख राक्षस आमच्या हनुमंतांच्या शेपटीला आग लावायची तयारी करू लागले.
कसं आहे पहा, जे म्हटलं ना की अहंकारीला समजावण्यासाठी आधी भगवंत भक्ताला पाठवतात. कशा भक्ताला पाठवतात अगोदर? जो समजावून शब्दांनी त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, जे विभीषणाने केलं. पण ज्या वेळेला असं समजावून भक्ताचं तो अहंकारी पुरुष ऐकत नाही, त्यावेळेला अशा भक्ताला पाठवावं लागतं जो जशास तसं या न्यायानं त्या भक्ताला त्या दुष्टाला समजावू शकतो. त्यामुळे विभीषणाचं ऐकलं नाही रावणानं, आता हनुमंतांना समजवायची पाळी आली आहे. त्यामुळे हनुमंत हसतायत आणि म्हणतायत की बरं झालं, सरस्वती मातेने बरोबर बुद्धी फिरवली आहे तुझी आणि माझ्या शेपटीला आग लावायला सांगितले. आणि राक्षस असते, त्यामुळे त्यांनी काय केलं? रहान नगर बसन घृत तेला, बाढ़ी पूछ कीन्ह कपि खेला, कौतुक कह आये पुरवासी, मारहि चरण करहि बहुहासी. ते मूर्ख राक्षस त्यांना वाटलं की हनुमंताच्या शेपटीला आग लावायची, काय एवढं मोठंसं. अशा अनेक दुष्ट लीला करण्यामध्येच ज्यांचं आयुष्य गेलं त्यांना ही बारकीशी गोष्ट वाटली नाही का. त्यामुळे त्यांनी सुरुवात केली, पण बाढी पूछ कीन्ह कपी खेला. आमच्या हनुमंतरायानं अशी गंमत केली त्यांची की त्यांची ती शेपटी वाढतच चालली. आणि एवढ्या मोठ्या शेपटीला आता गुंडाळण्यासाठी कापडं आणि तेल कुठून आणायचे? मग नगरातलं सर्व कापड, तूप, तेल सगळं संपून गेलं, काहीच उरलं नाही. रहा न नगर बसन घृत तेला, एवढी शेपूट हनुमंतांनी आमच्या वाढवली बरं का. पण आता तरी लक्षात यायला पाहिजे ना या मूढ प्राण्यांच्या की कोण आहेत ते आणि कुणाबरोबर आम्ही असला प्रकार करतोय. पण नाही, आणि हे लक्षात न येऊन त्यांनी काय केलं, हा दुसरा चरण खरोखर वाचवत नाही, पण आता दिलाय म्हणून वाचण्याची पाळी आहे. कौतुक कह आये पुरबासी, मारही चरण करही बहुहासी. नगरवासी लोक मजा बघायला आलेत हनुमंतांची. काय करतायत ते? आमच्या हनुमंतांना लाथा मारतायत आणि त्यांची चेष्टा करतायत. प्रभू कार्यासाठी भक्ताला काय काय सहन करावं लागतं ह्याचं यापेक्षा मोठं उदाहरण असेल असं वाटत नाही. प्रत्यक्ष हनुमंत आहेत ते, प्रत्यक्ष शिवभगवान आहेत. त्यांनी आपल्या स्वामींच्या कार्यासाठी त्या मूर्ख राक्षसांच्या लाथाबुक्क्या सहन केल्या. आणि हे करून काय करतायत पुढे? बाजही ढोल देही सब तारी, नगर फेरी पुनि पूछ प्रजारी, पावक जरत देखी हनुमंता, भयवो परम लघुरूप तुरंता. मूर्ख राक्षस ढोल वाजवतायत, टाळ्या वाजवतायत आणि हनुमंताला तशा अवस्थेत, शेपटीला आग लावल्याच्या अवस्थेत नगरात फिरवून त्या कापडं गुंडाळलेल्या आणि तेल ओतलेल्या अवस्थेत नगरात फिरून मग हनुमंताच्या शेपटीला आग लावून दिली बरं का. आणि हनुमंतरायानं बघितलं की अग्नी पेटलाय आणि हे बघताच एकदम लहान रूप धारण केलं. भयवो परम लघु रूप तुरंत, अगदी लहान रूप धारण केलं हनुमंतांनी. आणि आता त्या सर्वांना स्वतःचा प्रसाद द्यायला सुरुवात केली आहे. काय केलं? निबुकी चढेऊ कपि कनक अटारी, भई सभीत निसाचर नारी, हरि प्रेरित तेहि अवसर, चले मरुत 49, अट्टहास करि गर्जा कपि बढ़ी लाग आकाश. त्या
हनुमंतांनी ते लहान रूप धारण केल्यावर बंधनातून मुक्त झाले. ते बंधनातून मुक्त होणं ते राक्षसांच्या काही फार मोठी गोष्ट नव्हती त्यांच्यासाठी, नाही का? पण ह्या क्षणाची ते वाट बघत होते की कधी एकदा आग लावतात आणि मग मी त्यांना दाखवतो की काय आहे माझ्या प्रभूंची लीला. आणि मग बंधनातून मुक्त होऊन आमचे हनुमंत त्या लंकानगरीच्या सोन्याच्या गच्च्यांवर चढलेत, त्या सर्व महालांच्या गच्चीवर चढलेत. आणि अशा त्या हनुमंताला शेपटीला आग लावून हनुमंत सगळीकडे उड्या मारतायत हे बघून राक्षसांच्या स्त्रिया भयभीत होऊन गेल्या. आणि पुढं काय वर्णन केलं तुलसीदासांनी की त्याच वेळी भगवंतांच्या प्रेरणेनं 49 वारे वाहू लागले. म्हणजे सर्व प्रकारचे वारे त्या वेळेला वाहू लागले ती आग सगळीकडे भडकण्यासाठी. केवढी मोठी गोष्ट लिहिली आहे पहा, हरिप्रेरित. म्हणजे हनुमंतांनीच हे लिहायला भाग पाडलेलं असावं. माझा पराक्रम आहे असं लिहू नका, हरिप्रेरणेनं हे घडलं हे लिहा, हे सांगितलं असावं तुलसीदासांना. त्यामुळे तुलसीदासांनी हरिप्रेरित तेही अवसर चले मरुत उनचा असं लिहिलंय की हरीच्या प्रेरणेनं त्यावेळेला वारं वाहू लागलं. हनुमंत खदाखदा हसतायत, अट्टहास करी गर्जा कपी गर्जना करतायत आणि आकार वाढवत वाढवत नेऊन आकाशाला टेकलेत आमचे हनुमंत. कसे दिसतायत? देह विसाल परम हरुआई, मंदिर ते मंदिर चढधाई, जरई नगर भालोग बिहाला, झपटल पट बहु कोटी कराला, तात मातु आसुनिय पुकारा, एही अवसर को हम ही उबारा, हम जो कहा यह कपि नहीं होई, बानर रूप धरे सुर कोई. बरं का, अत्यंत विशाल देह आहे हनुमंतांचा, पण चपळ आहे. देह विशाल परम हरू आई, अगदी हलका सुद्धा आहे. बरं का, चापल्य आहे त्यामध्ये. त्यामुळे धावत धावत एका महालावरून दुसऱ्या महालावर उड्या मारतायत हनुमंत, चढतायत आणि त्यांच्या शेपटीला लागलेल्या आगीनं सबंध लंकानगरी जळू लागली आहे. लोकांचे हाल होऊ लागले. आगीच्या कोट्यवधी भयंकर ज्वाळा अंगावर येऊ लागल्या. कारण हरिप्रेरित तेही अवसर चले मरुतवनचे, असं सगळीकडे त्यावेळेला वारं सुटलं आहे हरींच्या प्रेरणेनं. त्यामुळे ती आग झटक्यात पसरली आहे सगळीकडे. त्यामुळे सर्वजण हाहाकार करतायत. तातू मातू म्हणजे अरे बापरे, आई ग, असे आवाज येत आहेत की आतून आम्हाला कोण वाचवणार. एही अवसर कोहमही उभारा, सगळीकडून असाच आरडाओरडा ऐकू येतोय. आणि काही म्हणतायत की आम्ही पूर्वीच सांगितलं होतं हा वानर नाही, वानराचं रूप घेतलेला कोणी देव आहे. बानर रूप धरे सुर कोई. बरं का. आणि कसं असतं पहा, कष्ट विपत्ती आली की मग आम्हाला ओळख पटते. आणि अगोदर ओळख पटत असून सुद्धा आमची बुद्धी आमच्या स्वतःच्या शक्तीवर विश्वास असल्यामुळे ओळख पटवून घ्यायला तयार नसते, नाही का. त्यामुळे आता तुलसीदास आम्हाला सांगतायत की कसं होतं, साधूच्या अपमानाचं फल कसं मिळालं त्या लोकांना. साधु अवज्ञा कर फलु ऐसा, जरई नगर अनाथ कर जैसा, जारा नगरो निमिष एक माही, एक विभीषण कर गृह नाही. तुलसीदास सांगतायत साधूच्या अपमानाचं असंच फळ मिळतं. त्यामुळे ते नगर अनाथ नगरीप्रमाणे, ज्याला कुणी वाली नाही, ज्याला कुणी राजा नाही, अशा अनाथांच्या नगरीप्रमाणे जळतीये. सबंध लंका जाळून टाकली हनुमंतांनी. आणि म्हणतात एका क्षणात म्हटलं बरं का, जारा नगरू निमिष एकमाही.
नाही का? हनुमंत आहेत ते मग. आणि पुढे म्हणतायत की एक विभीषण करगृह नाही, एक विभीषणाचं घर तेवढं जाळलं नाही आमच्या हनुमंतांनी. सिलेक्टिव्ह असतात भक्त, नाही का? बाकी सर्व लंका नगरी जळून गेली आहे. आणि आता आमचे शिवभगवान पुन्हा सांगतायत, त्यांना निमित्तच हवं असतं आपल्या आराध्याचं कौतुक करायला. त्यामुळे म्हणाले, ताकर दूत अनल जेही सिरिजा, जरा न सोतेही कारण गिरिजा, उलटी पलटी लंका सब जारी, कुदी परा पुनी सिंधू मझारी. शिवभगवान सांगतायत पार्वती मातेला, हे पार्वती, ज्यांनी अग्नी निर्माण केलाय, ताकर दूत अनल जेही सिरिजा, ज्यांनी अग्नी निर्माण केलाय त्यांचा दूत हनुमंत आहे, त्यामुळे तो अग्नीमुळे भाजला नाही. काय खरोखर आहा, राम करता भिनलेलं असतं संतांच्या हृदयामध्ये. इथं प्रत्यक्ष शिवभगवान आहेत, त्यामुळे म्हणतायत की हा माझ्या श्रीरामांचा पराक्रम आहे. हनुमंत अग्नीमुळे का भाजला नाही, तर त्या अग्नीला ज्यांनी निर्माण केलं त्या श्रीरामांचा तो दूत आहे, त्यामुळे हनुमंत भाजले नाहीत बरं का पार्वती. आणि हे सांगून तुलसीदास आम्हाला सांगतायत की आलटून पालटून सर्व लंका नगरी हनुमंतांनी जाळून टाकली आणि मग समुद्रात उडी घेतली बरं का. आणि ती शेपूट आग विझवण्यासाठी. आणि त्यानंतर काय केलं, पूछ बुझाई खोई श्रम, धरी लघुरूप बहोरी, जनक सुता के आगे ठाढ भयउ कर जोरी. हनुमंतांनी आपलं कार्य संपन्न केलं. रावणाला धडा शिकवायचाच होता हनुमंतांना, की पहा बरं, दूत आहेत हनुमंत, पण केवळ दूत नाही आहेत, ते हनुमंत आहेत. म्हणजे कसं असतं ना, प्रत्येक भक्ताचं एक नातं असतं भगवंतांशी. कुणी भगवंतांना आई म्हणून भजतं, कुणी वडील म्हणून भजतं, कुणी बंधू म्हणून भजतं, कुणी मूल म्हणून भजतं. वेगवेगळ्या नात्यांनी भगवंतांची भक्ती केली जाते. दास्यभावानं जे हनुमंत आहेत, दास्यभावामध्ये लक्ष्मण आहेत, या भावानं भजलं जातं. पण हनुमंतांनी म्हणजे दासाचं कार्य काय, तर प्रभूंनी सांगितलं ते कार्य करायचं. आपण सुरुवातीला सुद्धा जे म्हटलं की प्रभू काय सांगतील ह्याची अगोदरच जाणीव होऊन त्यानुसार कार्य करणारे खरे दास असतात, आणि तसे हनुमंत आहेत खरं. पण कोणतं नातं असं बघितलं तर अर्थातच दास्य भावाचं, म्हणजे तुम्ही स्वामी आणि मी सेवक, हा भाव तर आहेच. पण असं वाटतं हनुमंतांनी जे कार्य केले ते बघून, की काही गोष्टी प्रभूंनी सांगितल्या होत्या, आता ह्या लंका दहन कर, हे काही प्रभूंच्या आज्ञा किंवा त्यांनी असं सांगितलेलं नव्हतं की अमुक कर. पण जसं म्हटलं, हनुमंतांचं नातं जे आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये सीतारामांना सोडून दुसऱ्या नात्याला अस्तित्वच नाही. आम्ही नातं का लावायला जातो, कारण इतर नाती असतात त्याच्याशी पॅरलल आम्हाला एक अंदाज येतो, एक भाव प्रस्थापित करता येतो, यासाठी ते नातं लावायचं असं भक्तिशास्त्रात सांगितलंय. पण ज्याला इतर कोणतंच नातं नसतं किंवा नात्यांचा पूर्ण विसर पडलेला असतो, त्यावेळेला श्रीराम हेच नातं होतं आणि प्रभूंना हनुमंत हेच नातं होतं. त्या नात्याचंच नाव श्रीराम, त्या नात्याचंच नाव हनुमंत. ही भक्तीची सर्वोच्च पायरी असते. त्याच्यामध्ये कोणतंही नातं न उरता ते नामरूपच त्या नात्याला पर्सॉनिफाय करतं. थोडंसं क्लिष्ट वाटेल, पण
भक्तिशास्त्रामध्ये जेव्हा एकच एक आराध्य उरतं असतं, त्याच्या पलीकडे काही बघण्याची शक्ती नष्ट होते. बघत नाहीत नाही, आम्ही न बघण्याचा प्रयत्न करतो. हनुमंतांना दिसतच नाही आणि त्यामुळे श्रीराम हेच ते नातं आहे, म्हणजेच ते श्रीराम रूप आहेत. आणि त्यामुळे हनुमंतांनी जे कार्य केलं आहे ते कार्य इतकं व्यापक केलं आहे लंकेमध्ये असताना, की गेल्यापासून त्यांनी जी टेहळणी, त्या पर्वतावर उभं राहून अगोदर लंकानगरीची टेहळणी, प्रत्येक गोष्टीत पुढे माझ्या स्वामींना युद्धासाठी, आता हनुमंतांना माहीत नाही का श्रीरामांना युद्धासाठी कष्ट पडणार नाहीत, पण त्यांना हे सुद्धा माहीत आहे की माझे स्वामी मानव रूपामध्ये असल्यामुळे कोणतीही माया तिचा उपयोग न करता मनुष्य रूपामध्ये हे युद्ध करणार आहेत. त्यामुळे त्यानुसारच मला सर्व पाहणी करायची. यानुसार हनुमंतांनी पहिल्यापासून आधी लंकेची पाहणी करणं, त्याच्यानंतर लंकिनी राक्षसीकडून रावणाचं फ्युचर जाणून घेणं, आत प्रवेश करणं, सर्व महाल बघण्याच्या निमित्तानं सबंध लंकानगरी बघणं, राक्षसांच्या महालात काय काय आहे बघणं, राक्षसांबरोबर कोण कोण आहे बघणं, सैन्य किती आहे ते बघणं, त्यानंतर रावणाच्या महालात पोचण्यासाठी लीला करणं, ह्या सर्व गोष्टी अत्यंत म्हणजे काय म्हणायचं, दूत करणार नाही अशा अनेक गोष्टी हनुमंतांनी केल्या आहेत. आणि त्यानंतर आत्ता जे आपण बघितलं की रावणाला माझ्या स्वामींचं वर्चस्व समजावं, की दूत आहे मी त्यांचा आणि तरी मी हे करू शकतो, तर आता तरी शहाणा हो आणि समजून घे कोण आहेत माझे स्वामी, हे त्यांना कळावं, या दृष्टीनं केलेलं लंकादहन. ह्या अशा अनेक गोष्टी, म्हणून म्हटलं ना, तुलसीदासांनी वर्णन फार करू दिलेलं नाही तुलसीदासांना हनुमंतांनी, पण प्रत्येक चौपाईमधून त्यांचं ते जाणवतं, भक्तपण, त्यांचं परमात्मपण खरं तर खरोखर. आणि त्यामुळे आता पहा बरं की शेपूट विझवली आणि परिहार करून म्हटलंय, लहान रूप धारण केलं आणि पुन्हा आपल्या आईसमोर हात जोडून उभे राहिले हनुमंत. आणि काय म्हणतायत आईला. आता काही रामायणांमधून अजून खूप सुंदर वर्णन आहे बरं का. आमच्या सीतामातेला जेव्हा समजलं, त्रिजटेनं सांगितलं की असं हनुमंतांच्या शेपटीला आग लावली आहे, आणि तेव्हा माता एकदम, तिला अत्यंत वाईट वाटलं की माझ्या पुत्राच्या शेपटीला आग लावली आहे, आता त्याला काही होऊ नये बरं का. आईच ना ती, त्यामुळे ते मातृहृदय, तिला ते वाटलं की त्याच्या शेपटीच्या आगीनं त्याला काही इजा पोहोचू नये, म्हणून माता आसनस्थ होऊन अग्निदेवतेची आराधना करते त्या अशोक वृक्षाखाली बसून, की हे अग्निदेवता तू पूर्णपणे माझ्या शरीरात प्रविष्ट हो. पहा बरं, योगसिद्ध माता आहे आमची, त्यामुळे तू माझ्या शरीरात प्रविष्ट हो आणि अग्नी हनुमंताच्या शेपटीला जो लागलाय तो शीतल होऊन जाऊ देत, अशी प्रार्थना माता अग्नीजवळ करते. असाही एकीकडे उल्लेख आहे. फार गोड पहा, ते नातच विलक्षण आहे नाही का. त्यामुळे आता हनुमंत मातेपुढे हात जोडून उभे राहिलेत. तो उल्लेख इथे केलेला नाही, पण हात जोडून मातेला आता म्हणतायत हनुमंत, मातु मोहि दीजे कछु चिन्ह, जैसे रघुनायक मोहि दीन्हा, चूडामणि उतारी तब दयऊ, हर्ष समेत पवन सुत लयऊ. हनुमंत म्हणतायत, आई, रघुनाथांनी मला तुझ्याजवळ देण्यासाठी जशी अंगठीची खूण दिली होती, तशी एखादी त्यांच्या ओळखीची वस्तू तू मला दे बरं का. तेव्हा आमच्या मातेनं केसामधून चूडामणी काढून दिला. तो चूडामणी रघुनाथांनीच मातेच्या केशामध्ये
घातलेला होता असाही उल्लेख येतो. आणि तो चूडामणी काढून मातेनं दिल्यावर हनुमंतांनी अत्यंत आनंदानं तो घेतला. आणि आता जानकी माता हनुमंतांना म्हणतीये, कहेहु तात अस मोर प्रणामा, सब प्रकार प्रभु पूरन कामा, दीन दयाल बिरिदु संभारी, हरहु नाथ मम संकट भारी. मातेची भूमिका भक्ताची सुद्धा आहे, नाही का? त्यामुळे जानकी माता हनुमंताला म्हणतीये, बाळा, प्रभूंना माझा प्रणाम सांग आणि सांग की हे प्रभू, तुम्ही पूर्ण काम आहात सर्व प्रकारांनी, हे बरोबर आहे, पण दीन आणि दुःखी जनांवर दया करणं हे तुमचं ब्रीद आहे ना. मी दीन आहे नाथ, म्हणून ते ब्रीद आठवून माझ्यावरचं हे मोठं संकट दूर करा. अशा रीतीनं सीता माते मधल्या भक्तानं इथं प्रभूंचरणी करुणा भाकली आहे. माझी सुटका करा, माझं संकट दूर करा. आणि हे झाल्यावर आता पुढची जी चौपाई आहे ती पत्नीची चौपाई आहे बरं का. म्हणते माता, तात सक्रसुत कथा सुनाई हो, बान प्रताप प्रभु ही समुझाई हो, मास दिवस महुनाथुन आवा, तो पुनि मोहि जियत नहीं पावा. पहिल्या चरणामध्ये आपल्या पुत्राला सांगतीये माता, काय हनुमंता, तू प्रभूंना आठवण करून दे. कसली? इंद्रपुत्र जयंताची घटना जी आहे ती सांगून प्रभूंना आपल्या बाणाच्या प्रतापाची आठवण करून दे. बरं का, एखादी पत्नी आपल्या पतीला एखाद्या गोष्टीचा विसर पडलेला असावा आणि त्याची आठवण करून द्यायला सांगत असावी. आणि हे जसं आई आपल्या लेकाला सांगावं की बाबांना आठवण करून दे, तसं जणू इथे सीता माता हनुमंताला सांगते पहा, नाही का, की आपल्या पराक्रमाचा विसर पडलाय की काय त्यांना. बरं का, म्हणून म्हटलं ही पत्नीची चौपाई आहे की विसर पडलाय का. इंद्रपुत्र जयंतानी केवळ माझ्या पायावर चोच मारून तो पळून गेला आणि रक्त व्हायला लागलं, तेव्हा प्रभूंनी त्रिलोक एक केले, त्याच्या पाठीमागे तो बाण सोडला, बोरूचा बाण, आणि त्याला येऊन पाय धरावे लागले माझे आणि स्वामींचे. असं असताना त्यांना त्यांच्या पराक्रमाचा विसर पडलाय की काय. त्यामुळे आपल्या बाणाच्या प्रतापाची आठवण करून दे हनुमंता त्यांना, असं आमची माता व्याकुळतेनं हनुमंताला सांगते. आणि पुढे म्हणते, जर महिन्याभरात माझे नाथ आले नाहीत तर मग मात्र मी जिवंत सापडणार नाही. रावणानं सांगितलंय की महिन्याभरात जर तू मला वश झाली नाहीस तर मी तुला मारून टाकेन. त्यामुळे हे सीतामाता हनुमंताला परत निरोप देते. आणि आता मात्र हनुमंताच्या वियोगानं माता दुःखी होती. म्हणाली, कहू कपी के ही विधि राखूं प्राणा, तुम्हु तात कहत अब जाना, तो ही देखी शीतली भई छाती, पुनि मो कहूं सोही दिनु सो राती. हनुमंतांचं दर्शन झाल्यापासून मातेच्या हृदयाला एक प्रकारची शांती लाभली, किंवा असं म्हणावं लागेल की कुणीतरी आहे इथे, माझं म्हणून कुणीतरी आहे, हा भाव तिथे मातेच्या हृदयामध्ये असल्यामुळे तिला एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो ना निश्चिंती वाटणं. प्रभू स्मरणाची निश्चिंती आहेच, पण प्रत्यक्ष प्रभूंचा दूत इथे माझ्या समवेत लंकेमध्ये आहे. यामुळे मातेचा धीर जो खचत चालला होता त्याला एक प्रकारची उभारी आली आहे. पण आता माता म्हणतीये की हे हनुमंता, कसा बरं मी माझा प्राण आता जिवंत ठेवू, तूही जातो म्हणतोयस,
तुला पाहून माझ्या मनाला शांतता लाभली होती रे. आता पुन्हा तेच दुःखाचे दिवस आणि तीच दुःखाची रात्र. असं म्हणून हनुमंताला कसं परत पाठवून द्यावं या विवंचनेत माता आहे. आणि त्यावेळेला पुन्हा हनुमंत वडिलकीच्या नात्यानं आपल्या आईला समजावत आहेत. म्हणाले, जनक सुतहि समुझाई करी बहुविधि धीर जुदीध चरण कमल सिरु नाई कपी गवनु राम पहिकीन. जानकी मातेला समजावून धीर दिला पुन्हा हनुमंतांनी आणि तिच्या चरणकमलांवर मस्तक टेकवून आता हनुमंत श्रीरामांकडे निघाले. जाताना काय केलं? चलत महाधुनी गर्जेसी भारी गर्भस्रवही सुनी निसिचर नारी नाघी सिंधु एही पारही आवा सबन किली किला कपिन सुनावा. लंकेहून परत उड्डाण करताना प्रचंड गर्जना केली आहे मारुतीरायानं, जी ऐकून राक्षसी गर्भ गळीत झाल्यात. गर्भस्रवही म्हटलंय. समुद्र ओलांडून हनुमंत अशी गर्जना करतच पलीकडच्या तीरावर पोहोचलेत आणि वानरांना हर्षध्वनी ऐकू गेलाय हनुमंतांचा. वानर सर्व, हनुमंतांनी सांगितलं होतं ना, तुम्ही इथंच समुद्र तटावर व्रतस्थ राहून माझी वाट बघा, मी परत येईन. आणि हनुमंतांचा हर्षध्वनी त्या सर्व वानरांना ऐकू गेलाय. अशा रीतीनं हनुमंत महत् कार्य करून पुन्हा श्रीरामांकडे निघालेत. आता सर्व वानरांची, सुग्रीव, अंगद, जांबुवान आणि हनुमंत या सर्वांची भेट प्रभू श्रीरामांशी कशी होते, प्रभू श्रीराम हनुमंत यांमध्ये कसा गोड संवाद होतो, सीतामातेची वार्ता हनुमंत कसे प्रभूंना सांगतात, प्रभूंना किती आनंद होतो आणि हनुमंतावर किती प्रेम उतू जातं भगवंतांचं, ह्याचं गोड वर्णन तुलसीदास करतील. ते आपण सुंदरकांडाच्या पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.